रिटर्न्स हे टॅक्स फ्री आहेत असं म्हणून जर केवळ तुम्ही जर एखादा फायनान्शियल प्रोडक्ट घेत असाल ना, तर मित्रांनो तुमच्यासाठी ते एक धोक्याची घंटा ठरू शकते. नमस्कार, मी भुजंगराव शेळके. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. तुमच्या लक्षात येईल की एखाद्या ट्रॅप मध्ये तुम्ही फसू शकताय. त्या ट्रॅप मधून वाचण्यासाठी हा एक महत्वाचा कॉन्सेप्ट तुमच्या लक्षात येईल. लोकांना काय मिळतंय यापेक्षा काय जातंय या गोष्टीकडे जास्ती फोकस असतो आणि क्वाईट नॅचरल म्हणू शकतो आपण त्याला. कारण पर्टिक्युलरली टॅक्सेशन बद्दल जर विचार केला तर टॅक्स हा खूप मोठ्या प्रमाणात लोकांचा जातोय आणि तो जो आकडा आहे ना, तो आकडा सायझेबल आकडा असल्यामुळे नॅचरली एखादा फायनान्शियल प्रोडक्ट विकत घेत असताना लोक विचार करतात की बाबा रे आपलं टॅक्स बचत होते का, तर आपण तो प्रोडक्ट घेऊ. थोडासा कल असतो. पण मित्रांनो, केवळ टॅक्स बचत होत्या म्हणून जर तुम्ही प्रोडक्ट घेत असाल एखादा फायनान्शियल दृष्टीनं, तर काय मिळतंय हे पण विचारात घेतलं गेलं पाहिजे. कारण जर एखादी मोठी अमाऊंट मिळत असेल आणि त्यातला एखादा छोटा पार्ट जर जात असेल टॅक्सेशनच्या स्वरूपात, तर तुम्हाला आनंदाने ते स्वीकारायला हवं. म्हणून केवळ नंबरमध्ये न कॅल्क्युलेट करता, म्हणजेच एखाद्यानं तुम्हाला कोणी सांगितलं की इथं 1-1 लाख रुपये असे 10 वर्ष भरा मिळणारा जो परतावा आहे तो तुम्हाला 20 लाख, 15 लाख, 22 लाख रुपये भेटतील आणि जे टॅक्स फ्री असतील वगैरे, याचा जर CAGR जर काढला तर तो इन्फ्लेशन पण बीट करत नाहीये. आणि तुम्हाला जर खरीच प्रगती करायची असेल, खरेच चांगले रिटर्न काढायचे असतील, तर आपले सगळे निर्णय हे इन्फ्लेशनपेक्षा 2-5% एक्स्ट्रा पाहिजे आणि ते इझिली म्युच्युअल फंडच्या माध्यमातून आपल्याला भेटतात. मग म्युच्युअल फंड शिवाय कोणताही प्रोडक्ट जर तुम्हाला टॅक्स फ्री आहे म्हणून जर तुम्ही जर खरेदी करत असाल, तर कुठेतरी ते विचार करण्याची गोष्ट आहे. आणि SIPच्या नावाखाली पण हे प्रोडक्ट विकले जातात. हे कुठेतरी आपल्याला डीप लेवलवरती विचार करणं गरजेचं आहे की खरंच त्या प्रोडक्टची गरज आहे का. थोडंसं कन्फ्युजिंग राहू शकतं तुमच्यासाठी, पण डिटेलमध्ये माहिती पाहिजे असेल तर या नंबरवरती संपर्क करा. आम्ही तुम्हाला मदत करू योग्य प्रोडक्ट निवडण्यासाठी. धन्यवाद.